संकष्ट चतुर्थी का करावी? प्रत्येक चंद्रमासात वद्य कृष्ण चतुर्थीला येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी व्रत म्हणून संबोधले जाते. आपण बरेच हे व्रत पाळतो. या व्रतामागे द्वापर युगातील यादव कुळातील पौराणिक कथा आहे. फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्वमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. सत्राजिताकडून स्वमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्राजितने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा स्वमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जामवंत नावाच्या नरपुंवक राजाने ठार मारून तो स्वमंतक मणी आपली कन्या जांबवती हिच्या गळ्यात बांधला. हा जांबवंत म्हणजेच त्रेतायुगातील नरपुंवक मानव व अस्वल किंवा वानर मिश्रित होय. श्रीराम भक्तीमुळे त्याला त्रेतायुगात रामसेवेमुळे द्वापारयुगापर्यंत चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले होते. त्याने रामाकडे युद्ध करण्याची मागणी केली तेव्हा रामाने द्वापरयुगात तुझे माझ्याशी युद्ध होईल असे वचन दिले होते. इकडे प्रसेन स्वमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला व कृष्णानेच हा मणी पळवला असा आरोप केला होता. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनच्या शोधार्थ निघाला. प्रसेनला शोधात कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जामवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्वमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जामवंताच्या कन्येने ओरडण्यास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जामवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. शेवटी जामवंत घायाळ होऊन श्रीरामाचा धावा करू लागला. तेव्हा श्रीराम अवतारातील रूप दिसले. जामवंताला ओळख पटली. त्याने आपल्या कन्या जामवंती हिचा विवाह कृष्णाशी लावून दिला. नंतर त्याने देह सोडण्याची परवानगी मागितली व अवतार कार्य संपविले. इकडे द्वारकेत घबराहट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जामवंताने स्वमंतक मणी आणि आपली कन्या जामवंती श्रीकृष्णास दिली. हे ऐकून सर्वाकडे आनंद झाला. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर स्वमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. श्री गणेश एकदा उंदरावरून पृथ्वी प्रदक्षिणा करीत होते तेव्हा त्यांचा तोल गेला व ते खाली पडले. हे बघून चंद्र हसला. श्री गणेशला चंद्राचा राग आला. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी होती. श्री गणेशाने शाप दिला, येथून पुढे जो या दिवशी तुझे तोंड पाहिल त्याच्यावर खोटा चोरीचा आळ येईल. चंद्र हा शाप ऐकून गयावया करू लागला. तेव्हा श्री गणेश म्हणाले, जे कोणी वद्य कृष्ण चतुर्थीला माझे व्रत करतील त्यांचे सर्व संकट निवारण होईल. त्या दिवशी तुझे दर्शन व पूजा करूनच उपवास सोडतील. एका भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी
सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने स्वमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. चंद्राचे दर्शन व पूजाची सांगता करून उपवास सोडतात. त्यामुळे भक्तांची संकटे दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.